मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरू आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय। तरी पण आमच्या गाड्या कुठे लागलेत मध्ये का अंधेरी पनवेलच्या ठिकाणी आम्हाला येऊ दिलं नाही सरकार। चुपा मार्गाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो। आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही वाकणार नाही। आणि सरकारला तुम्हाला आझाद मैदान आंदोलनाची परवानगी दिली, तुम्ही रेल्वे स्थानकावर आलाय, सामान्यांना सर्वसामान्यांना देखील त्रास होतोय। जरंगे पाटलांनी आवाहन केलंय की शांततेचं, पोलिसांना सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका असं आवाहन केलंय। आतापर्यंत आम्ही सामान्य नागरिकांना त्रास देत नाहीत। आम्हाला पाऊस आहे, बाहेर पावसामध्ये बऱ्याच जणांचे रेनकोट नाही, काय नाही, कुठं भिजून इथं आलेले आहेत। आम्ही त्रास देण्यासाठी कोणालाही नाही आलो। आमच्या मागण्या करा, आम्ही तुमच्या सरकारला म्हणतो आमच्या मागण्या मान्य करा, आम्ही गुलाल घेऊन पुन्हा तुमच्याकडे येऊ। फडणवीस मुख्यमंत्री म्हणतायत की चर्चा करतोय, अद्याप तुमचा काही जो उपोषणाचा आहे ते सोडण्याचा आतापर्यंत त्यांच्या चर्चाच चालू आहेत। कोणतरी काल परवा दिवशी गरळ ओळखत होता, मुंबईत येऊन दाखवा, आले येऊन दाखवलं मुंबईमध्ये। आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, आरक्षण घेऊनच गुलाल उधळून जाणार आम्ही। आजचा 6 वाजेपर्यंत आंदोलनाची वेळ दिलेली होती, वेळ वाढवून देण्यासाठी पत्र दिले, मात्र अद्याप काय उत्तर आले नाही। काय करणार आहे तुम्ही? आम्ही तर आम्ही इथनं 2 दिवस जाणार आहोत। जोपर्यंत दादा सांगत नाहीत, आम्हाला आदेश देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। आपण बघितलं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, ही भूमिका मराठा आंदोलकांची आहे। सर्व तयारीनिशी आलो। रेल्वे स्थानकावर येण्याचं कारण एकच आहे, चिखल झालेला आहे, पाऊस पडतोय, व्यवस्था नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी रेल्वे स्थानकावर यावं लागतंय, असं त्यांची भूमिका आहे। त्यामुळे प्रशासनाने आम्हाला योग्य ते उपाय आहेत किंवा व्यवस्था आहे ती केली नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी यावं लागतंय असं देखील ते म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।